नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, पैसा ही आपल्या आयुष्यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे. बोलताना बरेच लोक म्हणतात, पैशाने हे घेता येतं का, पैशाने ते घेता येतं का, पैसा असा पैसा तसा, पैशाचं काही महत्त्व नसतं, नामकं नेमकं. पण ते आता तो वैयक्तिक प्रश्न आहे, वैयक्तिक विचार आहे तो प्रत्येकाचा. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आयुष्य जगण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतोच असतो. कोणासाठी कमी महत्त्वाचा असतो, कोणासाठी जास्त महत्त्वाचा असतो. पण पैशाशिवाय आयुष्य कसं असेल, करून बघा विचार एकदा. नक्की विचार करून बघा की जमतंय का. नाही जमत. भौतिक गरजा असतील आपल्या किंवा कुठल्याही गरजा असतील, पैसा हा आपल्याला जिवंत राहण्यासाठी लागतोच. पैशाची लालसा किंवा लालच हे वाईट, ते नसावं. चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा पूर्णपणे कोणालाही न धोका देता, इवन सरकारला सुद्धा न धोका देता, पैसा भरपूर कमवला तरी चांगलीच गोष्ट आहे ती. बऱ्याच लोकांच्या तोंडून आपण ऐकतोच नेहमी. शाहरुख खानने एका वेळी स्टेजवर म्हटलं होतं एका पत्रकाराला की तू फिलॉसॉफर बनू नको, तू आधी श्रीमंत बन आणि मग फिलॉसॉफर बन. त्यावेळी तर एक चेष्टेचा भाग म्हणूनच त्या घटनेकडे सगळेजण बघतात. पण असो, आयुष्य जगण्यासाठी पैसा लागतो हे तर नक्कीच. डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर आपण बघितलं की डिजिटल पेमेंटचा वापर हा आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. डिजिटल पद्धतीने ट्रान्झॅक्शन करणं, कॅश व्यवहार हे आता बरेच म्हणजे जवळपास कमी झालेले आहेत. खूप कमी कॅश व्यवहार आपल्याला होताना दिसून येतात. जे काही व्यवहार होतात ते डिजिटल. त्याचे बरेच फायदे आहेत. आणि डिजिटल व्यवहार अत्यंत कमी वेळात इतके जास्त लोकप्रिय होण्यामागे काही कारणं सुद्धा आहेत. एक तर तुम्हाला कॅश बाळगायची गरज नाही, सुट्ट्यांचा प्रॉब्लेम येत नाही. सुटे पैसे हा एकेकाळी फार मोठा प्रॉब्लेम होता. लोक वैतागून गेले होते. डिमॉनिटायझेशन जेव्हा झाल्यानंतर जेव्हा 2,000-2,000च्या नोट आला तेव्हा तर फारच वैतागले होते. कारण 2,000चे सुट्टे फार कमी ठिकाणी, मोठमोठ्या दुकानांमध्ये वगैरेच मिळायचे. छोट्या ठिकाणी जिथे तुम्ही 50-100 रुपयाची वस्तू घेता आणि 2,000 रुपयाची नोट देता, तिथे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम हा भयंकर सगळ्यांनी फेस केलेला आहे. डिजिटल पेमेंट आल्यामुळे सुट्ट्यांचा हा प्रॉब्लेमच बाहेर झालेला डायरेक्ट. नोटा बाळगायची गरज नाही, सुट्ट्यांचा प्रश्न नाही, नोटा खराब होण्याचा प्रश्न नाही, नोटा फाटण्याचा प्रश्न नाही, काही नाही काही नाही काही नाही. सुरळीत याने आपलं आयुष्य केलं. पण या सगळ्या फायद्यांपेक्षाही जास्त महत्वाची एक गोष्ट होती ज्याच्यामुळे हे डिजिटल पेमेंट, त्यातल्या त्यात युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, जे आपण गुगल पे, फोन पे हे जे वापरतो ना, त्याला युपीआय असं म्हणतात. त्याच्यावरती नंतर येऊ आपण. तर एक सगळ्यात मोठे कारण हे युपीआय किंवा डिजिटल पेमेंट पॉप्युलर होण्यामागचं हे होतं की हे मोफत होतं. याच्यावरती कुठलेही चार्जेस नाहीत. तेव्हापासून हे मोफत होतं. हे वापरण्यासाठी तुम्हाला कुठलेही शुल्क भरावे लागत नव्हते, जास्तीचे पैसे जात नव्हते. आणि हे सगळं असल्यामुळे हे प्रचंड अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालं. अर्थात त्याचे काही दुष्परिणामही आपल्याला दिसून आले. फ्रॉड, सायबर क्राईम हे सुद्धा, चोरांना सुद्धा हे घरबसल्या चोरी करण्याचं एक माध्यम सुद्धा झालं. पण याची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि खूप लोक याला वापरू लागले. स्मार्टफोन सगळ्यांकडे होताच, त्याच्यामुळे याचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला. आता अलीकडच्या काळामध्ये एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली, ती म्हणजे या युपीआय वरती आता चार्जेस लागणार. त्यातही एक आकडा समोर आला, तो म्हणजे 2,000 रुपयापर्यंत हे युपीआय यूज करणं फ्री असेल, फुकट असेल. 2,000 रुपयाच्या वरची जर रक्कमेची देवाणघेवाण होत असेल तर त्याच्यावरती चार्ज लागणार. तुम्ही कोणी मित्राला, नातेवाईकांना, कोणाला 2,000 रुपये जर गुगल पे, फोन पे करणार असाल तर त्याच्यावरती चार्ज लागणार. 2,000 पुढचे जितके रक्कम असेल त्याच्यावरती एक चार्ज लागणार. अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. मग प्रकरण गंभीर बनलं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या या युपीआयचा जर चार्जेस लागणार असतील तर मग त्याचं काय करायचं, या सगळ्या गोष्टींची आता चर्चा सुरू झाली. लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आणि आता हे पुढच्या 1 तारखेपासून लागू होणार अशी सुद्धा, 1 सप्टेंबरपासून लागू होणार अशी चर्चा काही ठिकाणी सुरू झाली होती. आणि आता संसदेच्याच अधिवेशन जे चालू आहे त्यामध्ये हे सगळी मान्यता मिळून त्याचं इम्प्लिमेंटेशन तातडीने सुरू करण्यात येणार, ही चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. या चर्चेवरती मग अर्थमंत्री यांनी सुद्धा
उत्तर दिलेलं आहे. चार्जेस लागणार, ते कोणाला लागणार, कसे लागणार, किती प्रमाणात लागणार, या सर्वांवरती आता स्पष्टीकरण आलेलं आहे. मुळात चार्जेस हे लागणार, पण ते मोठ्या उद्योगांना लागणार, छोट्या उद्योगांना नाही लागणार. छोटी दुकाने, छोटे शॉप्स यांना कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट असं सांगण्यात आलं सरकारतर्फेही आणि एजन्सीजतर्फे, कंपन्यांतर्फेही, की मुळात UPI पेमेंट ही फॅसिलिटी जी आहे ती जनतेसाठी सुरू करण्यात आलेली आहे. जनतेला सुविधा मिळावी म्हणून ती सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जनतेला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पैसे भरावे लागणं हे होणार नाही. सर्वांसाठी UPI पेमेंट फॅसिलिटी ही मोफतच असणार आहे. कारण आज जर बघितलं, देशात अब्जावधींमध्ये आकडा आहे की UPIचा वापर करून अब्जावधी रुपयांची उलाढाल ही होत असते. या अब्जावधी रुपयांच्या उलाढालीला सेफ आणि सिक्युअर ठेवण्यासाठी UPI कंपन्यांना फार मोठा खर्च करावा लागतो. मुळात ही चर्चाच इथून सुरू झाली होती की UPI पेमेंटला संरक्षण देण्यासाठी, तांत्रिक संरक्षण देण्यासाठी कंपन्यांना खूप मोठा खर्च करावा लागतो. सुरक्षित ठेवणं, लोकांचे अकाउंट सुरक्षित ठेवणं, देवाणघेवाणी सुरक्षित होणं, यासाठी सिक्युरिटी जी आहे, सिक्युरिटीसाठी त्याच्या फार मोठी रक्कम कंपन्यांना मोजावी लागते. पण सरकारने स्पष्ट सांगितलंय की ही रक्कम तुम्ही ग्राहकांकडनं, सामान्य जनतेकडनं वसूल करायची नाही. मोठे उद्योग, मोठ्या उलाढाली इथे तुम्हाला चार्जेस लावता येतील, पण छोटे दुकानदार, छोटे व्यापारी आणि सामान्य जनता यांना ही सुविधा मोफतच मिळायला पाहिजे. त्यामुळे UPI कंपन्यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की चार्जेस मागेही नव्हते, सुरुवातीपासूनच ही सुविधा UPIची जी आहे ती मोफतच आहे, सध्याही मोफत आहे आणि भविष्यात देखील मोफतच राहणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांना तरी मोठा दिलासा मिळाला आहे की अजून तरी आपल्याला UPIसाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाहीत. 2000 नाही, 3000 नाही, 100 नाही, 10 नाही, UPI हे मोफतच राहणार. मित्रांनो, तुम्ही पण ही चर्चा ऐकली होती का? ऐकलं वाचलं होतं तर काय ऐकलं वाचलं होतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. UPI वापरण्याचा तुमचा अनुभव कसा आहे? तुम्हाला खरंच सुविधा होते का त्याच्यामुळे? हे सुद्धा आम्हाला सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.